घरची स्त्री जबाबदार आणि कर्तव्यदक्ष असेल तर घराचं गोकुळ व्हायला वेळ लागत नाही. ही ओळ ऐकताना डोळ्यासमोर उभं राहतं एक कुटुंब. कागल तालुक्यातलं वाळवे खुर्द गावातलं नेताजी मांडवकर आणि सागर मांडवकर या दोघा भावांचं कुटुंब आणि त्यांची आई. या कुटुंबाचा खरा आधारस्तंभ आहे त्यांची आईच. वय 75च्या पुढे पण उत्साह अजूनही तरुणपणासारखा. आजही ते आपल्या मुलांसोबत, सुनांसोबत आणि नातवंडांसोबत गोठा व्यवसाय मोठ्या प्रेमानं आणि शिस्तीनं चालवत आहेत. एकमेकीन कोणचं पडेल ते धंदा करायचा, करला तरच चालणार हो पुढे. ना तर वांद करत बसलं म्हणजे वांदच होणार ना. ती बोलली तर आपण माघारी घ्यायला लागते. आपण माघारी घेतलं तर थांबणार ना, पुढे जाणार. मग तसं आपण माघारी घ्यायला लागते रे. आपल्याला कळते आलाय, आपण वय मसन माणूस आहे, एवढा अनुभव नाही त्यासनी. हे पडलं धंदा तिथं पडून देत, आपण उचलून ठेवायचा. विचार अजून तोंडावर करतोय का नाही. हे लोटून काढलं, हिथले लोटून काढलं सका नाही काढायला सळता गेले लोटून काढणं आपलं. ती गोरण लोटून काढणं आपलं काम असतं का. स्वच्छ काहीतरी पडतंय वैरणीतलं हे होतं, हे आपण स्वच्छ करायचं. म्हशींचं दूध काढणं, गोठ्यातील स्वच्छता, जनावरांना वेळेवर खुराक, डॉक्टरांकडून काळजी, हे सगळं बघत असताना आईसाहेबांचा मोठा हातभार या दोघा भावंडांना मिळतो. त्यांचं एक ठाम मत आहे, गोठा स्वच्छ असेल तर जनावरं निरोगी राहतात आणि जर जनावरं निरोगी राहिली तर आपलं कुटुंब निश्चितच निरोगी राहील. आणि हीच शिकवण त्यांनी आपल्या मुलांना सुद्धा दिली. आपला पहिला लहान गोठा होता. एक ज्या 2 गायी आपल्या होत्या, 1 म्हैस होती. त्यानंतर भावाना मी दोघांनी गायीचा तो गोठा मोठा करायचा, वाढवायचा. दूध उत्पादन आपला व्यवसाय थोडा वाढवायचा. आम्ही थोडं नियोजन केलं. किती लिटर दूध जाते? दूध आमचं 35-70 लिटर दिवसाचा आमचं आहे. त्यानंतर म्हशीचं एक 15 लिटर असं. म्हणजे गायींचं जवळपास बघायला गेलं तर 70 लिटर पर्यंत जाते. आता पुढच्या महिन्यापासून बरोबर 100 लिटर पर्यंत दूध सकाळी एक टाइमला माझं जाऊ शकतो. पुढच्या महिन्यात हे दूध जे निघतंय ते दूध कुठे घालताय? गोकुळलाच का घालताय? दर आणि फॅट आणि गोकुळ पण सवलत पण मिळतात. दवाखान्याचा पण खर्च असतोय. आणि आपल्या नंबरामध्ये पाड्या बसलेल्या आहेत. या पाड्या नंबरामध्ये बसलेले आहेत सगळं. एकत्र कुटुंब, एकत्र मेहनत आणि शेतीसोबत हा गोठा व्यवसाय, यामुळे मांडवकर कुटुंब आज लाखोंचं उत्पन्न कमावतंय आणि समाधान सुद्धा. चला तर मग पाहूयात मांडवकर कुटुंब यांची ही यशोगाथा. दर्शक हो, नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर केके न्यूज आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला आपला हा कार्यक्रम गोकुळ कट्टा, आणि त्या माध्यमातून आज बघायला गेलं तर मी कागल तालुक्यामध्ये आहे. कागल तालुक्यातील वाळवे खुर्द या गावातील नेताजी मांडवकर आणि सागर मांडवकर या 2 सख्या भावांच्या या गोठ्यामध्ये मी आहे. जवळपास बघायला गेलं तर 15 जनावरे असणारा हा गोठा आहे. आणि दोन्ही भावांनी जवळपास 4 ते 5 वर्ष झालं हा गोठा चालवत आहेत. त्यापूर्वी सुद्धा आईने दिलेल्या माहितीनुसार थोडी जनावर होती, आणि आता दोघांनी बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीने हा गोठा वाढवत नेत आहेत. पलीकडच्या बाजूला बघायला गेलं तर मुक्त गोठ्याचं नियोजन केलेलं आहे. आणि ह्या एकंदरीत सर्व प्रवासामध्ये त्यांची आई असेल, वडील असेल, दोन्ही वहिनी असतील, ह्या सगळ्यांचं एकत्र कुटुंब आणि हे सगळं जे काही नियोजन आहे, सगळे दोन्ही भाऊ म्हणजे आईंच्या दृष्टीने जर का बोलायचं झालं तर दोन्ही मुलं, दोन्ही सुना ही सगळी मिळून ह्या गोठ्यामध्ये राबतात, काम करतात. आणि ह्यांची जी काही यशोगाथा आहे ही आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहे. पहिल्यांदा मी मोठ्या भावांच्याकडून चालू करतो. दादा नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर तुम्ही नोकरी करताय, नोकरी करत 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 गोठा व्यवसाय देखील बघताय. या गोठा व्यवसाय सुरू करण्यामागे किंवा हे चालू करायची जी काही डोक्यात आलं ते कुणाची आयडिया होती? आयडिया म्हणण्यापेक्षा आपली शेती हा पूरकला व्यवसाय आहे. नोकरी हा जरा जोडून आहे. ते करत असताना आम्ही आपला पहिला लहान गोठा होता. एक ज्या 2 गायी आपल्या होत्या, 1 म्हैस होती. त्यानंतर भावाना मी दोघांनी गायीचा तो गोठा मोठा करायचा, वाढवायचा. दूध उत्पादन आपला व्यवसाय थोडा वाढवायचा. आम्ही थोडं नियोजन केलं. आणि त्यानंतर आम्ही 1-2 गायी घेत आलेल्या. त्यानंतर बेंगलोर आम्ही गाय आणली. त्यानंतर 2 म्हशी घेतल्या. असे एक वाढवत आम्ही आता 10 ते 15 आमचे जनावर आता आमचे आहेत. बरोबर. नोकरी व्यवसाय करत मी इकडे सकाळी वैरण जसं शिफ्ट मध्ये काम करतो मी. ते करत असताना जसं मला वेळ मिळेल तसं मी इकडे वेळ देतो. त्यानंतर माझा भाऊच
बऱ्यापैकी सगळं हँडल करत असतो. इकडचं बघत बघत असतात. आता मला सांगा की तुमचं मग शेड्यूल कसं असतं दिवसभरातलं नोकरीचं, ते झाल्यानंतर इकडचं गोठ्याचं, ह्याचं नियोजनात काय राहतं मग तुमचं? नियोजन म्हणजे माझा फर्स्ट शिफ्ट असल्यानंतर मी सकाळी लवकर निघून कामावर निघून जातो. संध्याकाळनंतर आपल्या धाराचा व्यवसाय, संध्याकाळ दुधाच्या वेळेमध्ये मी येतो इथं. त्यानंतर धारा वेळ काढून दूध घालायचं काम माझं काम असते. त्यानंतर रात्री घालण्याचं, शाळे व्यवस्थित काढण्याचं बघणे, ते नियोजन फक्त बघायचं. मग ह्याचे जे काही तुमच्या दोघांचं कोऑर्डिनेशन असते ते कशा पद्धतीने राहतं? म्हणजे रोज अशी चर्चा होते का, आज मी जातो तू कर, तू जातो मी नाही, असं काय नसते. काय मला वेळ मिळेल तर मी येत असतो. माझं जनरल मी काय फॅब्रिकेशन धंदा आहे माझा, त्यामुळे मी कायम दिवस तुमचा व्यवसाय नाही म्हणजे नोकरीला नाही. फॅब्रिकेशन. त्यामुळे भाऊ आता मला 24 तास त्याला उपलब्ध असतोय. मला कामाचा वेळ मी मदत करत असतोय. भाऊ माझा मात्र कंपल्सरी येत असतोय. भावाला मला वेळ भरपूर मिळतोय. त्यातनं मुलगा पण असतोय, मुलगा पण वेळ त्याला देत असतो. शेती किती तुमची? 1.5 एकर आमची जमीन आहे. आणि त्यामध्ये काय काय मग ह्याच म्हणजे त्यामध्ये आता मी 12 गुंठा मी हाती गोत लावलेला आहे. बाकी मक्का आणि भात मी करत असतोय. भात आणि मक्का करत असतो. तुम्ही मला सांगा तुमचं नियोजन कसं राहते गोठ्यासाठी? सकाळी उठल्यानंतर जे आहे ते आमच्या मिसेस आणि आमच्या वहिनी आणि आई आमच्या सकाळी दुधाचं धाराचं शेणाचं वगैरे बघतातच. सकाळी उठले की दूध घालून येणे किंवा वैरण आणणे, वैरण आणलं तर कामावर जाणे. 9-10 वाजे तर मी कामावर जातोच. 6-6:30 वाजेपर्यंत येतोय. त्यावेळी तो भाऊ येतोय किंवा पुतणी आपण माझं काम करत असतो गोठ्यामध्ये. हे सकाळचं शेड्यूल माझ्यावर सकाळचं असेल, जर यांना वेळ असेल तर शिफ्ट मध्ये यांचं काम असतं. कारण माझं काय माझ्या मर्जीचा मी असतो. वेळ गावेल त्यावेळी जायला, वेळ गावेल त्यावेळी येणं. आता तुम्ही आला म्हणून मी आलोच. बरोबर. म्हणजे वेळेची टायमिंग बंधन काय मला नाही बाबा या टायमिंगला तुम्ही हजर राहा कामावर असं काय नाही. जोडधंदा म्हणून माझा हा धंदा चालूच आहे. आणि ह्या सगळ्याच्या मागे जो काही म्हणजे हे राहतोय ते म्हणजे आईंचा. मग अशी मी गोठ्याला आल्यावरती पण बघितलंय, कुठं झाडू घे, लुटून काढ, हे भरायला लागलेत, कुठे भरायला लागल्या त्यावेळेला तिथे जाऊन थोडी मदत कर. मुलं आहेत म्हणल्यावर नशीब धाकटे लेकाचे ही जेवण करणं, आंघोळीला पाणी देणं हे करते. मग ही मी गोठ्यात असतो. दारातीन काढून भांडी धुवून लागवडी घालून वैरेने घालूनच नंतर ना आंघोळीला असं जातो. तुमचं वय किती? काय 75 प्लस असेल. तरी सुद्धा इथं गोट्यात येऊन आल्यापासून मी बघतोय काय ना काहीतरी तुमचं सुरूच आहे. घरात गोट्यात मी जास्त काय ही नाही गोट्यात असते. वैरण आणून घालणे कुठे. मला सांगा आता हे व्यवसाय सुरू केलाय त्याच्या आधी म्हणजे आता वाढवले पोरांनी, त्याच्या आधी बघायला गेलं तर तुम्ही थोडी होती, तुम्ही असतील टायमाला वैरण आणायचे येत नाहीत, नाही आणली तरी पोरं हे करायचं मालक आम्ही गोट्यातलं बघायचं. तेवढं काही हे नव्हतं. ही होती. आता ही झाली म्हणल्यावर जास्ती गोट्याचं वाढवलं म्हणल्यावर पोरांनी केली म्हणल्यावर करू लागायच पाहिजे की आपल्या पोरांनी. नाही करून लागून चालणार आहे. दोघांनी नुसते कामं बघितलं पोरांनी कर म्हटलं तर आपल्याला होईल का? एकच चुल, एकच सगळं काय असेल ते एकत्र. 10 जणांचं कुटुंब आमचं एकत्र. सगळी जेव्हा बसली तरी तिकाली एकदम सगळ्यांनी एकदम ताट करून घ्यायची, एकदम जेवायची. पोरा सकटणी असं करतात. भांडण काय नसते. एकत्र कुटुंब कसं ठेवायचं? एकत्र कुटुंब कोणी कोणी करता काम नाही. कोणचं पडेल ते धंदा तिने केला किंवा तिनं केला मी करला नाही असं म्हणायचं नाही. एकमेकीन कोणचं पडेल ते धंदा करायचा, करला तरच चालणार हो पुढे. ना तर वांद करत बसलं म्हणजे वांदच होणार ना. पडता धंदा काम नाही कोणचं असून दे. तुम्ही म्हणताय, पोरं म्हणतात, भावाला भाऊ पोरी आल्यावरती सगळे इसकडत असते दुसऱ्यांच्या घरात. जर नाही ना बायका ज्या बाहेरने येतात तिने हे मनावर घ्यायला पाहिजे. बरोबर. तुम्ही काय शिकवताय पुढे? सासू जे सुनाला शिकवते काय सासू शिकवतो काय माहित आहे? एक जणी जेवण बघितलं का नाही, पोरींची शाळा आणि त्यांचं जेवणाचं बघितलं की आम्ही दोघींनी इकडे करतो. आम्ही ते पोरी गेल्या पुढे आम्ही गोठ्यात जातो. तोपर्यंत हे सगळं बघते. डबं करणे, आंघोळीला पाणी देणे, दूध देणे, पोरासनी खायला काय देणे. बारक एक जे सागरचं आहे का नाही ते तेवढं का नाही हिला झटक्यात लावून द्यायची का. डबा भरून त्याचा का नाही मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे म्हणते म्हणून त्याला तेवढे लावून द्यायची हिला. ही काय सगळे करते, 2 पोरींचं सगळे करते. आता मला सांगा तुमचं गोट्यातलं नियोजन कसं कसं राहते? तुम्ही काय काय करताय गोट्यात येऊन? मी गोट्यात बघा सकाळी काय काय करताय, दुपारी काय, संध्याकाळी काय, सगळं. हा सकाळच्या पर्यात काय करतोय मी उठतोय आणि जरा 5 मिनिटं येऊन बसल्याशिवाय काय चालत नाही. तोपर्यंत शेण भरत्यात. ह्या शेण भरत्यात, पाणी घेतात, भांडी घेतात, ह्याची बाहेरची मशीन घेतात. मी आलो माझ्या मशीनच्या 2 धारा मी काढतोय. ही गायींची काढतात. नातू असलं तर नातू काढ लागतोय हिच्या बरोबर. शो काय करतोय तोपर्यंत आपले पिंडीचं भार 1-2 आणून टाकतोय. तोपर्यंत हो धाकटा
का शिव नसला ते टायमाला अन्न टाकलं आपल्याला कामाला जायला वेळ होतोय दूध घालायला वेळ होतोय असं करतोय शिव धाकटा लिहो थोरला लिहो काम असला तर नातू मग नातू करू लागतो की हिच्या बरोबर नातू असतो थोरल्या लेखाचा फरक असतो मग आपण काय करायचं माझ्या म्हशी दारा काढल्या दूध काढून द्यायची रोज 2 म्हशींच्या धारा काढताय 2 म्हशी दारा त्याच्या अगोदर यांच्यावर काढू लागतो आता नाही आता 2 म्हशींच्या दारा देत नाही म्हणजे आपण 2 म्हशी दारा काढू लागायचं त्यात तुम्हाला देतात होय यूज देत नाही मग काय करायचं मशीनला नाही मशीन लावतच नाही मी अजून लावत नाही लावूया म्हणता धाकटा लिहो काय धाकटा म्हणीत आली हो लावूया आई मशीन मी काय म्हणते सांगू बाबा दूध ढोरासनी पोरासनी खायाबद्दल इटली जर उडान मारली जनावरान तर आपलं दूध बनवणार त्याच्यापेक्षा आपल्याला ताप येईल ना होऊन देतात पोरासाठी केले कर्ज बाजार केल्या पोरांसाठी त्याचे खाऊन द्या पोरं नको बाबा मशीन म्हणलं नाही लावू त्याला मशीन गोटा बघायला गेले तर एकदम स्वच्छता एकदम टापटीप मध्ये आहे असं सहा सकाळ आम्ही आलोय नाही तुम्हाला माहितच नव्हतं नाही त्या दादांना तेवढं माहिती होतं असं बोला की तुमचं काय काय नियोजन आम्ही सकाळी आलो की शेण काढतो शेण काढले की धारा काढायच्या लागवडी घालायच्या त्यांना जनावरांना आणि धारा वगैरे काढायच्या पाणी वगैरे पाजायचं त्यांना आणि मग घरी जायचं तुम्ही काय काय करताय घरी काम असते जेवणाचं वगैरे म्हणजे कोण नसेल तर त्या मदत लागायला मला मी नसलो की काही करू लागते लागवडी घालू लागायच्या वैरणी घालू लागायच्या शेणाच्या बुट्ट्या नेऊन टाकायच्या शी करते म्हशी भरून देते ही टाकते लांब गोट्यात बुट्टी टप खिकंड घेऊन जायला येत नाही ना मी नसलो की दुपारच्या पर्याला नसतोय मी असेल तर शेण नाही बाहेर मुक्त गोट्यात असेल की मग शेण नाही काढायला लागेल मग काय आपलं दररोजचं शूटिंग आता हे पावसामुळे बाहेर सोडलेले नाहीत नाही आताच आहे ते पावसामुळे बाहेर मुक्त गोटा बंद केला ह्याच्याबद्दलच बंद केला गोटा चिखल झाला आणि ढोरासनी धास्ता वाढलं म्हटलं घेऊया बाबा ढोरासनी आत मग घेतली तर ढोर पोर ही 2च होती किती दिवस आता ही 2च आता घेतल्यात नंतर सगळीच होती बाहेर एक अशी वाढवत नाही काय एकच वाढवत नाही 2-3 होती नुसती पहिली सगळ्यात महत्वाचं राहतंय ते म्हणजे भावाभावांची एकी जावाजावांची घराला घरपण बरोबर त्याच्यासाठी जरा सांगा की आमच्या लोकांना काय म्हणजे ह्याच्यासाठी करायला पाहिजे ते लोकांनी काय करायला अभिनंदा म्हणा आपण तरी माघारी घेतली ती बोलली तर आपण माघारी घ्यायला लागतंय आपण माघारी घेतलं तर थांबणार न पुढे जाणार मग तसं आपण माघारी घ्यायला लागते रे आपल्याला कळते आलाय आपण वयम असर माणूस आहे एवढा अनुभव नाही त्यासनी हे पडलं धंदा तिथं पडून देत ते आपण उचलून ठेवायचा विचार अजून तोंडावर करतोय का नाही हे लोटून काढलं हिथले लोटून काढलं सकाळ नाही काढायला सळता गेले लोटून काढणं आपलं ती गोरण लोटून काढणं आपलं काम असते का स्वच्छ काहीतरी पडतंय वैरणीतलं हे होतं हे आपण स्वच्छ करायचं ना तर हे टाकलं नाहीस का म्हणले की वांद होणार नाही बरोबर जाती जाऊन देत जा तुझा आवर जा मी येतो तोवर तू आंघोळी कर चालतो आज मी करते बघा अशा पद्धतीने त्याच्या असंच करलं तर चालणार व आणि तुमचं जावाजावांचं कसं आम्ही पडेल एकमेका म्हणजे कसं तुझ्याच नाही जमलं तर मी करतोय मला नाही जमलं तिने करत मी गोट्यात असल्या माझ्या मुलांचं सगळं त्याच आवडतात कसं म्हणजे जावाजावांनी एकत्र राहण्यासाठी काय करायला पाहिजे काय म्हणजे एकमेकीला समजून घेतला पाहिजे की तुम्ही होय बाई मी तुला काम हे जमत नाही ना मी करतो मला जमते मी ते काम करतो असं एकमेकीला समजून घेतलं पाहिजे किंवा तू आजार आहेस बाई तुम्ही झोपा जावा मी ते काम करतो असं म्हटलं पाहिजे बोलायला पाहिजे बोलायला पाहिजे तुमचं दुधाचं मग नियोजन कसं राहते सकाळचं दूध संध्याकाळचं दूध हे दूध जे निघतंय ते दूध कुठे घालताय गोकुळलाच का घालताय दर फॅट आणि दुसरे आपणला ह्याच्या गोकुळ पण सवलत पण मिळतात दवाखान्याचा पण खर्च असतोय आणि आपल्या नंबरामध्ये पाड्या बसलेल्या आहेत या पाड्या नंबरामध्ये बसलेल्या आहेत सगळ्या त्यामुळे गोकुळच आम्ही घालतो काय सांगाल साहेब गोकुळला दूध गोकुळला दूध म्हणजे आमच्या 2 गोष्टी आहेत गोकुळ जर आमचं पशुखाद्य मला मिळते ते चांगलं आहे दुसरी गोष्ट गोकुळकडनं मिळणारं जे आपल्याला जे गायच्या पाडीसाठी नंबर देणार बाबा कमी वयामध्ये संगोपनाचं जे आपल्याला मिळणार जे आपल्याला जे किट आहे अनुदान आहे ते मिळत असते त्यानंतर दुसरी गोष्ट दरवर्षी दुधाला फॅट पण म्हणा आणि दर मिळणं म्हणा जे बिल आहे मिळणं ते खात्यावर व्यवस्थित जमा होणं म्हणा जे दूध उत्पादकाच्या दुसरी गोष्ट जे दुधाकडनं मिळणार बाबा जे डिव्हिडंड आहे फंड आहे मिळणार आपला आहे हा दिवाळीच्या आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित वेळ मिळतोय ती कुठलीही तक्रार नाही आहे त्यानंतर मिनरल मिक्सर म्हणा जे गोकुळचं प्रोडक्ट आहे ते गोकुळचं प्रोडक्ट चांगलं आहे ते आमच्या जनावरांना आम्ही वापरतो पशुवैद्यकीय सेवा चांगली आहे आता आम्ही जरी काय झालं तर आम्ही पर्सनल डॉक्टर पेक्षा पशुवैद्यकीय डॉक्टर
इथला बघण्यापेक्षा आम्ही गोकुळचा सांगतो. संघाचे डॉक्टर दूध चेकिंगचा होता थायलेर झाला किंवा काहीतरी थोडासा मस्टर्ड झाला तर आम्ही गोकुळ दूध चेकिंगला देतो, बाहेर खाजगीला देतच नाही आणि रिझल्ट चांगला आहे. डॉक्टर सेवा त्यांची चांगली आहे. फोन केल्यानंतर आम्हाला कॉल केल्यानंतर आम्हाला लगेच येऊन डॉक्टर काय साहेब आमचे चांगले आहे. साहेब आपल्याला आता मला सांगा, आज बघायला गेलं तर काही जनावर आपले ते गाभ आहेत आता बघायला गेलं तर, पण इतर वेळेच्या दृष्टीनं बोलूया आपण. ह्या गोठा व्यवसायातून पूर्ण कुटुंब आपण राबते, काम करते. तुम्ही असाल, आई असतील, वडील असतील, तुमच्या दोघांच्या बायका असतील, पोर असतील, सगळी तुम्ही ह्या गोठ्यामध्ये राबताय, काम करताय. ह्यो गोठा व्यवसाय परवडतो का? परवडत नाही का? दूध आपण जर जसं जनावर आपली चांगली आपण राखली तर त्याला दूध भरपूर मिळणार. दूध भरपूर मिळाला तर आपण त्याला दुधातून त्याला चांगला पैसे मिळणार. हा दूध व्यवसाय चांगलाच आहे. जेवढा आपण राबल तेवढा मला पैसा मिळणार. साधारणतः गोठ्यामध्ये किती लिटर दूध जाते? दूध आमचं 35, 30, 70 लिटर दिवसात आमचं आहे. त्यानंतर म्हशीचं एक 15 लिटर असं म्हणजे गायींचं जवळपास बघायला गेलं तर 70 पर्यंत जाते. म्हणजे आता या पाड्या सोडले आहे ते मान्य आहे, म्हणजे ते आता काही गाभ जनावर आहे ते ठीक आहे, पण इतर वेळेला जर बघायला गेलं तर एक 70 लिटरच्या आसपास. आता पुढच्या महिन्यापासून बरोबर 100 लिटरपर्यंत दूध सकाळी एक टाइमला माझं जाऊ शकतो. पुढच्या महिन्यापासून काही जनावर पण आहेत. एक महिन्याच्या 3 महिन्याच्या प्रकारांसाठी येणार 10 जनावर गाव आहे. मला सांगा, गायी आणि म्हशी त्याच्यामध्ये आता तुम्ही बघायला गेलं तर गायींचं जास्त वाढवले, त्याच्या मागचं कारण काय? गायीचं म्हशी वाढण्याचं कारण म्हणजे गायीचा हा गाभण काळ हा आहे, मध्ये जो गॅप आहे तो कमी राहतो गायीचा. म्हशीचा थोडा जादा राहतो. गायीचा दूध आपल्याला सोडावं लागतं, बंद करावं लागतं आपल्याला. तसं म्हशीचं नाही. म्हशीचं तसं असते, म्हशीचं दूध आपण 3 महिन्यानंतर मस्त उडा मारू शकते किंवा गाभण गेल्यानंतर एक 4 महिने दूध देऊ शकते व्यवस्थित. त्यानंतर तिला 6 महिन्यातला आपण आपलं बाळगावं लागते. तिथला खाद्य म्हणा, खर्च म्हणा, ते आहे त्याचा राहावं लागतोय. गायीचं तसं नाही. गायीचं आपल्याला 8 महिने 7 महिने दूध कंपल्सरी आपल्याला काढावं लागतं. 7 महिन्यापर्यंत 7 महिने बंद, त्यात 8-9 2 महिने बंद करावं लागते. आपण स्वतः बंद करावं लागते. मगाशी आपण सांगितलं की वासरू संगोपन योजना असेल किंवा संघाच्या माध्यमातून सुरू केलेल्या विविध योजना आहेत, त्याचा आपण काय लाभ घेता का? हा, घेतोय ना. मुरगासाठी पण आम्ही जायलीच बॅगा त्यांच्या संघाकडून पण घेतोच. आता दूध मशीन सुद्धा मी त्यांचा लाभ घेतलेला आहे. मुक्त गोठ्याचा माझा आहेच, फक्त थोडस माझं किरकोळ काम बाकी आहे, तेव्हा मला भेटू शकते. भरपूर मी लाभ घेतलाय गोकुळचा. काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, गोकुळगड आम्हाला संगमासाठी आम्ही भरपूर आम्हाला किट मिळालं आहे. आमच्या ह्यात 1, 2, 3, 4, 5 पाट्या माझ्यात का या आता दुधासाठी त्या माझ्या सगळ्या नंबरात बसल्या. बरोबर. एकंदरीत बघायला गेलं तर दूध व्यवसाय परवडतोय. शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील या पद्धतीनं शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे वळू शकता, अशा पद्धतीचं मत जे आहे ते यांनी व्यक्त केलेलं आहे. मला आता पुढचा एक शेवटचा प्रश्न, त्यानंतर आपण थांबूया. मला सांगा की दूध व्यवसायाकडे वळणारे जे काही तरुण शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये मतमतांतर आहेत. मतमतांतर कशी की शेतकऱ्याच्या हाती फक्त शेणच राहतंय, ह्या व्यवसाय केल्यानंतर हा व्यवसाय परवडत नाही, अशा पद्धतीची मतं आहेत. अशा तरुण शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना किंवा ह्या व्यवसायाकडे वळू इच्छिणाऱ्या तरुणांना सल्ला काय द्याल? ब्रीडिंग वरती काम केलं पाहिजे तर तुम्हाला त्याचा फायदा आहे. ब्रीडिंग वरती काम करायला पाहिजे असं आपण म्हटलं, त्याच्याबद्दल सांगा. डॉक्टरांना विचारलं पाहिजे की गाय माझा आल्यानंतर कोणतं इंजेक्शन तुम्ही देताय हे आपण विचारत नाही. ही मोठी आपली चूक आहे. डॉक्टरने विचारलं पाहिजे, आपण संगोपन आपण करायचं आहे तर थोडं चांगली जनावर बाळगायची असते किंवा मोठी करायची असते तर तुम्ही ब्रीडिंग कुठलं देता हे जास्त महत्वाचं आहे. आम्ही प्रत्येक वेळी डॉक्टरांना ज्यावेळी गाय माझा येईल त्यावेळी विचारशिवाय आम्ही इंजेक्शन देतच नाही. जे आपल्याला पाहिजे हवं तेच इंजेक्शन देतो. मार्केटमध्ये सुद्धा बघायला गेलं तर वेगवेगळ्या ह्याची बुल जे आहेत त्यांचे सिमेंट सुद्धा उपलब्ध आहेत. त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी ह्यावर धंदा जर का करायचा असेल तर त्यामध्ये जसजशा पद्धतीनं टेक्नॉलॉजी वाढत आहे त्या पद्धतीनं ब्रीडिंग वरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करणारे लोक आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्या मार्गदर्शनानंतर आपल्या जनावराचा येणारा जो काही खर्च आहे तो तेवढाच राहणार आहे, पण वाढणारं जे दूध आहे ते ब्रीडिंग वरती काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं दूध वाढू शकतं, अशा पद्धतीचं यांचं एक मत आहे. तुम्ही नवीन तरुणांना, शेतकऱ्यांना काय सल्ला द्या व्यवसायाकडे वळण्यासाठी? या व्यवसाय वळण्यासाठी तिने जोडधंदा म्हणून हा दूध व्यवसाय केलाच पाहिजे. जर तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्ही पूर्ण कमिशन तुम्ही उतरू शकताय या दूध धंद्यामध्ये. तर आपल्याला ते करायचं झालं तर दूध जनावर हा चांगले बाबा जनावर आणणे, त्यांना बाबा सकस आहार देणे आणि त्यानंतर दूध त्याचं व्यवस्थित काढणे, ही त्याचा धंदा व्यवस्थित करण्यासाठी फायदा आहे. दूध धंदा करण्यासाठी हा दूध परवडतो. आपल्याला काळजी घ्यावी लागते, कारण जनावरांना वेळचेवर तुम्ही चारा पाणी म्हणा ज्यांना खाद्य दिलं तर 100% तुम्हाला दूध व्यवस्था तुम्हाला चांगला परवडतो, 100% परवडतो.
या व्यवसायाकडे तरुणांनी वळलं तर चांगलं आहे का त्यांचं? हो चांगलं 100% आमचं कुटुंब त्यांच्या सोबत आहे, तुम्ही बघताय सकाळपासून संध्याकाळी 5 वाजल्या सकाळी संध्याकाळी 8 वाजता आमचं कुटुंब सगळं पुरा लागतं एवढे जनावर. खरं बघायला गेले तर KK न्यूज आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ यांच्या विद्यमानाने सुरू असलेला आपला हा कार्यक्रम गोकुळ कट्टा, आणि त्या माध्यमातून आपण या पूर्ण परिवारासमवेत चर्चा केली. त्यांचं एकंदरीत रुटीन काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी हा दूध व्यवसाय करतात आणि त्यातून त्यांची कशा पद्धतीने प्रगती झालेली आहे ते सगळं आपण बघितलेलं आहे. या स्टोरीला बघायला गेलं तर वेगवेगळे किनार आहेत आणि त्यामधली महत्वाची किनार म्हणजे हे दूध व्यवसाय करतायत ही एक वेगळी गोष्ट झाली, पण एकत्र कुटुंब राहणं म्हणजे आता बघायला गेलं तर भावाभावांच्या मध्ये जावाजावांच्या मध्ये मतभेद असतात आणि हे मतभेद काही वेळेला न बोलण्यामुळं वाढत जातात आणि एका घराची 2 घरं होऊन विभागली जातात. पण आईने ह्या सांगितलं की बोललं पाहिजे, चर्चा करायला पाहिजे, जर का काही काम पडलं तर तुमच्याऐवजी मी करतो असं म्हणून तो वेळ मारून नेली पाहिजे आणि पुढे चालत राहायला पाहिजे, अशा पद्धतीचं मत देखील यांनी मांडलेलं आहे. तर आपला स्टोरी घेण्याचा, या परिवारांच्या सोबत भेटण्याचा, लोकांच्या सोबत चर्चा करण्याचा, ह्या दूध उत्पादकांची स्टोरी जाणून घेण्याचा जो काही उद्देश आहे हे अशा पद्धतीने आपण सफल करत असतोय. तर तुर्तास तरी ह्या व्हिडिओसह मी इथं थांबतो. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा